टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज कोल्हापूरमध्ये गेले अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती असं शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय याचं उद्घाटन आज झालेलं आहे। मी आमच्या सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी असतील, सर्व आमदार खासदार आणि त्याचबरोबर खास करून पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर यांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या पुढाकाराने आज कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय इथे त्याची सुरुवात झाली। मला वाटतं या कार्यालयाच्या माध्यमाने अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत या सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमाने होईल। आणि ज्या प्रकारे कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद दिला, 5 आमदार जे आहे शिवसेनेचे आणि त्याचबरोबर 10 पैकी 10 आमदार महायुतीचे निवडून दिले। मला वाटतं या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने त्यांचा विश्वास जो आहे हा अजून जो आहे तो द्विगुणित होईल आणि जास्त काम जे आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने आम्हा सगळ्या शिवसैनिकांना जे पदाधिकाऱ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल। आलो मला वाटतं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे सगळे जे आहेत आपापल्या मंत्री असतील, आमदार असतील यांच्याशी जे आहे ते बोलून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सोडवतील। तर सर, मंत्रिमंडळाच्या फेररचनेची चर्चा सुरू झालेली आहे। शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट, अजित पवार गट यांच्या मंत्र्यांसोबत वेगळा विचार होऊन भाजप नाही होणार आहे का? काही बघा, मी एक छोटा लहान कार्यकर्ता आहे। मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत नाही। या ज्येष्ठ आमचे सगळे जे नेते आहेत, भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, हे मिळून जे आहे तो निर्णय घेतील। कोण करताय? कोण संजय राऊत? कोण संजय राऊत? अरे तुम्हाला पण मला सांगायचं आहे की जो रोज उठून कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं, शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं, हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची ती पार्श्वभूमी जी तपासली पाहिजे। कोणी काय बोलतंय म्हणून त्याचं टी व्हीवरती दाखवणं, नंतर ज्याच्यावरती बोलतायत त्याला जाऊन विचारणं, हे कोणी जे आहे ते बांधील नाही आहे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी। जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे, तुम्हाला दाखवले पाहिजे, गेले पाहिजे, ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे। उगाच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील नाही येतो आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी। अरे बाबा, मी बोललो, एकतर पहिलं बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही, आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराव्यानिशी करायला पाहिजे ना। येणाऱ्या अरे बाबा, इथे महायुती म्हणून आम्ही सगळ्या निवडणुका लढल्या, येणाऱ्या काळामध्ये देखील महायुती म्हणून या सर्व निवडणुका ज्या आहेत त्याच्या सामोरे आम्ही जाणार आहोत। आणि महायुतीला इथे मोठ्या प्रमाणामध्ये यश, जसं यश 100% आमदारकीला मिळालं, या विधानसभेला मिळालं, तसंच यश जे आहे या महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल या ठिकाणी मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।